निसर्गाचा चमत्कार बघा, एका ठिकाणी तुम्हाला 7 धबधबे बघायला भेटणार. ते जायला तर लय सोपं आहे आणि फॅमिलीसाठी तर बेस्ट लोकेशन आहे. तर याचं लोकेशन पाहिजे असेल तर व्हिडिओ तेवढं शेवटपर्यंत बघा. तर आम्ही टाकी फुल करून सकाळी कोल्हापुरातून निघालो 9 वाजता. तर हे लोकेशन कोल्हापूरपासून 70 आणि गारगोटीपासून फक्त 20 किलोमीटरवर आहे. रस्ता एकदम टॉप असल्यामुळे 2 तासाच्या आतच आपण इथं पोहोचलो होतो. तर हे लोकेशन ह्या वर्षीच कोल्हापूर वन विभागाने डेव्हलप केले. तर तुम्हाला फक्त 20 रुपये एंट्री फी भरायला लागणार आहे. तर चालण्यासाठी प्रॉपर पायवाट आणि सगळीकडे ग्रिल देखील बसवले आहेत. आता सगळ्यात आधी तुम्हाला बघायला भेटते घनदाट असं सागवान जंगल. तर मग हा ब्रिज पार केल्यानंतर तुम्हाला एक बोर्ड लागतो जिथं वॉटरफॉलचे प्रॉपर लोकेशन्स आणि डिस्टन्स दिलेले आहेत. सगळ्यात जो मोठा धबधबा आहे तो एका साईडला आहेत आणि बाकीचे 6 धबधबे वेगळ्या साईडला आहेत. तसा हा मोठा धबधबा आहे तसं तुम्हाला 300 ते 400 पायऱ्या चढायला लागणार आहेत. तर त्याची तयारी तेवढी असू दे. पण एकदा धबधबा बघितल्यावर सगळा थकवा दूर होतोय. मग तुम्हाला त्याच लोकेशन यायला लागते जिथं हा बोर्ड होता, कारण बाकीचे 6 वॉटरफॉल्स हे ऑपोजिट साईडला आहेत. मग इथे दुसरा धबधबा तुम्हाला बघायला भेटणार आहे भीमा शिवा कोंड, जो की एकदम छोटा आहे पण फोटो ते काढण्यासाठी चांगला स्पॉट आहे. तिथून 5 मिनिटावरच ह्या सुंदर बीचवर तुम्हाला तिसरा धबधबा म्हणजे महाकाई धबधबा बघायला भेटणार आहे. मग तिथूनच थोडं पुढे जिने चढून आणि 5 ते 10 मिनिटं चालल्यानंतर तुम्हाला चौथा धबधबा ज्याचं नाव आहे डुक्करकडा वॉटरफॉल, जो की अतिशय सुंदर आणि झाडांच्या मधोमध आहे. मग 5वा धबधबा ज्याचं नाव आहे भीमाकाई धबधबा, जो की एकदम छोटा आहे आणि तुम्हाला लांबूनच बघता येतं. त्या पुढे 10 मिनिटं चालल्यानंतर तुम्हाला 6वा जांभूळकाई धबधबा बघायला भेटणार आहे. फायनली आपण 3 तासानं आता शेवटच्या धबधब्याला पोहोचलोय, ज्याचं नाव आहे डबीकडा धबधबा. तर हे वन विभागाने एवढं सुंदर डेव्हलप केले, तुम्ही तुमच्या फॅमिली, फ्रेंड्स, स्कूल ट्रिपसाठी बेस्ट आणि सेफेस्ट लोकेशन आहे. लोकेशन तुम्हाला मॅपवर डायरेक्ट सावतकडा वॉटरफॉल खिडके टाकले की भेटून जाईल. असेच अनएक्सप्लोर लोकेशन मी तुमच्यासाठी एक्सप्लोर करत असते. तर फॉलो नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.